साहेब त्या किडनॅप झालेल्या मुलीला पण ते स्पेशल क्राईम युनिटने शोधलं बरं का? अहो सगळीकडे त्यांचीच चर्चा, त्यांचंच कौतुक. अरे हुंदीर, हुंदरासारखे लपून बसतात ते. पण काय पण म्हणा, वेळेवरती बाहेर पडतात, काम पूर्ण करतात, झटकन गायब होतात. सगळीकडे त्यांचंच कौतुक. साबळे, तुम्हाला खूप कौतुक आहे त्यांचं? हो सर, त्यांना कौतुकाची अपेक्षा नसते. त्यांच्यासारखी कामं करणारी माणसं आहेत ना, म्हणून समाजात गुन्हेगारी कमी झाली आहे. जगासमोर न येता ती त्यांची कामं अगदी चोखरित्या करतात. पण हे असं कधी लॉकअप मध्ये जर ते अडकले ना, तरी ते कोणाला सांगू शकणार नाही साहेब. अरे केदार, काय बोलतोस तू? उगाच. काय रे हिरो, स्पेशल युनिटला बोललो तो तुला लय झोंबलं रे? लय चरबी चढली का तुला? नाही 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 सर, अहो त्याचं काय झालंय माहितीये का, त्याला काही झोंबलं वगैरे नाही. पण हे ह्या अशा परिस्थितीत आम्ही पहिल्यांदा अडकलोय ना हो सर, त्याच्यामुळे जरा त्याची चिडचिड होतीये म्हणून. पण पण तुम्ही मोठ्या मनाचे आहात ना, तुम्ही मोठ्या मनाने त्याला माफ करा. हा, तो उगाच बोलतोय असं काहीतरी, तुम्ही नका लक्ष देऊ. हा, हो की नाही केदार? आता आपल्याला काय करायचंय, त्या पोलिसांमध्ये आणि ते स्पेशल क्राईम युनिट जे काय आहे ते त्यांचं ते बघून घेतील, हो की नाही? आपल्याला आपली दुःख आहेत की पडलेली एवढी, आपण कशाला उगाच त्यांच्याकडे लक्ष द्यायचं, हो की नाही केदार? तर जाऊ देत. सॉरी हा साहेब, त्याच्यावरनं मी माफी मागते तुमची. सॉरी साहेब, लैला जाम हुशार आहे, पण मजनू जरा गंडलंय. शिक तिच्याकडून जरा शिक. साहेब, एक रिक्वेस्ट करू का? आम्हाला ते तुम्ही लैला मजनू नका ना म्हणू, तसलं काही नाही अहो. साबळे, माझ्या राऊंडची वेळ झाली आहे, ड्रायव्हरला सांगा गाडी काढायला. सर, मी गंडलोय? हा, मी गंडलोय साहेब? केडी, काय करतोयस? शांत हो. शांत काय होत तारिणी? तो वाटेल ते आपल्याला बोलतोय. आपण आहोत का लैला मजनू? लैला मजनू बोलून गेला तो आपल्याला. तू आहेस का लैला? मी आहे का मजनू? नाही ना. आहोत का? आय एम रिअली सॉरी. तुला माझ्यामुळे इतका त्रास सहन करावा लागला. केदार, असं का बोलतोय सारे? उगाच सॉरी वगैरे म्हणून गिल्ट देऊ नकोस. माझ्यामुळेच तर अडकली आहे तू इकडे. आता तुझ्या घरातले काय काय विचार करत असतील तुझ्याबद्दल? तुझी आत्या, आई तुझ्याविषयी काय काय बोलत असतील? ते सगळं आता नको विचार करूयात आपण. आणि केदार, मला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलायस की नाही? केडी, स्वतःला दोष देऊ नकोस. त्या दिवशी सुद्धा मला गोळी लागत होती, पण तू माझा जीव वाचून स्वतःच्या हातावर गोळी झेललीस. हे बघ, तुला जेव्हा जेव्हा गरज असेल ना, मी तुझ्या सोबत असणार आहे कायम. ओय लैला मजनू, पोलीस स्टेशन मध्ये याचं तरी भान ठेवा. नाही साहेब, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही आहो. आणि मी तुम्हाला म्हंटल ना, प्लीज आम्हाला लैला मजनू वगैरे असं काही नका हो म्हणू. हा, इथं आमची बायको एकट्यात हात लागलो की लाजते. ए मजनू, लैला जाम फिदा आहे तुझ्यावर. हा हो हो साहेब, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? हा, काय सारखं लैला मजनू, तुमची बायको लैला आणि तुम्ही मजनू, आणि ते काय हीर आणि रांझा आणि कोण कोण काय काय असतं ते. हा, हे बघा, आम्हाला आहे त्या नावाने हाक मारा, हे असलं काही नाही ऐकून घेणार मी. अहो, तुमची जोडी छान दिसते म्हणून म्हणालो. काय केदार, अरे बघितलं का तू हा माणूस कसा बोलतोय ते? आता बोल ना तू यांना. हा हो साहेब, जोडी छान आहे, पण असं चिडवाल का तुम्ही आम्हाला? चिडून चिडून कधी कधी प्रेम होतं हो, तुम्हाला माहिती आहे का? केदार, काय बोलतोयस? म्हणजे अहो, जोडी छान आहे ना आमची, तर मग जी नाव आहे आमची त्या नावाने हाक मारा ना आम्हाला. हा अहो साहेब, आम्ही चांगले मित्र आहोत फक्त. अय, पोरगी भाव देत नाही का? हा, भाव देत नाही? ओ साहेब, काही बोलताय तुम्ही. हे बघा,
एकतर आधीच तुम्ही इथे लेडी कॉन्स्टेबलला घेऊन नाही आलाय आणि हे असं काहीही बोलताय. मी ना तुमच्यावर IPC सेक्शन 499 आणि 500च्या अंतर्गत मानहानी आणि आर्टिकल 21च्या अंतर्गत मानसिक छळ केल्याचा आरोप लावी ना. हा, हे सगळं तुम्हाला कसं काय पाठ? ती MPSC ट्राय करत होती ना. MPSC फेल झाली असणार. फेल झाली असणार. नाही म्हणजे कसं, तुम्ही आज इथे नसता ना, आज तुम्ही बाहेर पोलीस असता. बॉस, कंट्रोल. मला माहितीये तुला खूप राग येतोय, पण आपण काहीतरी मार्ग काढूया. मला आजच रिपोर्ट पाहिजे. जा लगेच करा. ओके सर. साहेब ऐका ना, आमचे मोबाईल परत द्या ना साहेब. अहो आम्हाला फोन करायचा आहे प्लीज साहेब. साहेब अहो, काल रात्रीपासून आम्ही तुम्हाला सांगतोय की एक फोन करू देत प्लीज. घरचे खूप काळजी करत असतील हो साहेब, प्लीज एक फोन करू देत ना. हा विचार आधीच करायला पाहिजे होता. आता येऊ दे ना घरच्यांना टेन्शन. शोधत इथेच येतील ना, अजून कुठे जाणार? अहो साहेब प्लीज ऐका ना, प्लीज मोबाईल परत द्या ना आम्हाला. सर मोजून 1 मिनिट द्या, फक्त 1 मिनिट. हा बोललो ना एकदा नाही देणार म्हणून. ठीक आहे साहेब. चा मॅम हे घ्या, चहा घ्या. दे रे चाय दे गरम. हा आलो. ठीक आहे. ताई ओळखलं का? नाही. अहो कत्री दादाच्या टपरीवर असतो ना मी. हा हो 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 तुम्ही कत्री दादाच्या दिदी ना? हो. नाही तेच म्हटलं, तुम्हाला त्याच्या टपरीवर बराच वेळा पाहिलंय मी. कत्री दादाला एकदा विचारलं पण होतं की कोण आहे ते, तेव्हा त्यांनी सगळं सांगितलं. काय सांगितलं? होय हेच की तुम्ही त्या अनाथ आश्रमात काम करता. अहो तिथेच आहे ना त्याची टपरी, आणि तुम्हाला त्याच्याच हातची चाय लागते ना. हो. मग आज काय प्रॉब्लेम झालाय काय? ऐक ना, आमचं एक काम करशील? अहो बोला की, कत्री दादाची माणसं म्हणजे आपली माणसं. बोला काय काम आहे बोला. हा हे बघ. ठीक आहे. ओके.